तर ही पूजा आहे गुरुवारची पूजा, म्हणजे मी जे स्वामींचं 9 गुरुवारांचं व्रत करत आहे त्याचीची पूजा आहे. अगदी सिंपल अशी पूजा आहे माझी. आणि मग त्याचीची मांडणी आहे. आणि या दिवशीच म्हणजे गुरुवारीच 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती. आता शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच राहते. असो, मग छोटीशी का होईना राजांची इथं पूजा वगैरे मी करून घेतली. आणि त्यानंतर मग उपवास होता, त्यासाठीच ही साबुदाण्याची खिचडी म्हणजेच उसळ करून घेतली. आता आम्ही तरी याला उसळच म्हणता. मग एरवी काही उपवास करत नाही, पण गुरुवारी तेवढा माझा उपवास असतो. आणि जसे 9 गुरुवारांचं व्रत सुरू केले तेव्हापासून तर कंटिन्यूच आहे, कारण उपवास करणं अनिवार्यच आहे. आपल्याला जसा होईल तसा, मग निराहाराचा काही होत नाही. मग त्यामुळंच मग असं मी उसळ वगैरे खाऊन हा उपवास धरत असते आणि रात्री सोडायचा. आता माझं एक पार्सल आलं होतं. आपल्यापेक्षा आता लेकरांनाच उत्सुकता असते की यामध्ये काय आहे, मी काढतो म्हणायचं. आणि पहा, सुंदर असा हा ड्रेस रिसीव झाला आहे मला, खूप छान आले. मिशोवरून हे पार्सल आलं होतं माझं. आणि मग आमच्याकडं सध्या आता बघितलं असेल तुम्ही स्वराला असा दादाचा ड्रेस घालायचा ट्रेंड चालू आहे. ते ट्रेंड वेगवेगळे असतात, कधी साडी, कधी असे ड्रेस. त्यानंतर मग ही वेळ आहे सायंकाळची वेळ. परत मग स्वामींना दिवा वगैरे लावून घेतला आणि रात्रीच्या वेळी नैवेद्य वगैरे ठेवला. तुळशीपुढे ते दिवा वगैरे लावून घेतला आणि असा गेला माझा गुरुवार. चला तर भेटूया नेक्स्ट.